आज आपल्याला कल्पना आहेच की संपूर्ण महाराष्ट्राने आणि देशाने ज्याची गंभीर दखल घेतलेली आहे असं एक फार सायबर क्राईम, अत्याचार अशा प्रकारचं घटना समोर आलेली आहे. आणि गेल्या 5-6 दिवसामध्ये त्या घटनेच्या मधलं गांभीर्य अजूनही स्पष्ट यासाठी होतं आहे की एक म्हणजे एका मुलीला जसं डांबून ठेवलं जातं, तिच्या कुटुंबाला कल्पना नाही. ज्या क्षणी त्याला शंका आली त्याबरोबर त्यांनी पोलिसांच्याकडे तक्रार केली आणि पोलिसांनी तिथपर्यंत धागेदोरून पोचून ती या मुलीला जिवंत सुरक्षितपणे वाचवलं. ही खूप मोठी घटना आहे. आज तिच्या कुटुंबातल्या महत्त्वाच्या व्यक्तींशी पण मी तपशीलवार फोनवर बोलले. त्यानंतर भंडाऱ्याच्या घटनेच्या संदर्भात सन्माननीय पोलीस महानिरीक्षक संदीपजी पाटील हे सुद्धा मला भेटायला आले होते. त्यांच्याशी पण मी भंडाऱ्याच्या घटनेबद्दल काही सूचना केल्या, चर्चा केल्या, त्याही मी शेवटी तुम्हाला सांगते. आणि हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री नवीनचंद्र रेड्डी आणि DCP, ACP, PI, API, IO हे सगळेजण तिथे उपस्थित होते. माझ्याबरोबर शिवसेनेच्या संपर्क प्रमुख गडचिरोलीच्या वर्षाताई मोरे, तसंच भोकरेताई आणि सूरज गोजे, बाकीचे सगळे पदाधिकारी, अलकाताई दलाल हे सगळेजण उपस्थित होते. आणि माहिती केसची घेत असताना मात्र मी इन कॅमेरा कुठलंही चित्रीकरण न करता मी एकटी पोलिसांशी बोलले आणि माहिती घेतली सगळी. मला 3 गोष्टी त्याच्यात दिसत आहेत. एक म्हणजे पूर्वनियोजित सगळं आहे. त्यांनी पहिल्यापासून तिला त्रास दिलेला आहे, दहशत केलेली आहे. तिच्यावरती मी सगळे तिचे फोनचे पासवर्ड त्यांनी ताब्यात घेऊन मी सांगतो त्याप्रमाणे तू कर असं तिला धमकावलेलं आहे. त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून त्यांनी व्हिडिओ आणि ह्या सगळ्याचा काय वापर केला हा दुसरा प्रश्न येतो. आणि एक दिसते की वारंवार तो तिला हे करण्यासाठी भाग पाडत होता. त्याच्यावरून त्याचा काही ना काही त्याला अजून एक त्याचा साथीदार किंवा काही अजून साथीदार किंवा काही गुन्हेगारांची साखळी त्याच्यात असावी आणि ज्याला आपण आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं मानवी शोषणाचं रॅकेट म्हणू शकतो अशा प्रकारची घटना दिसते. कारण तुमच्या लक्षात असेल की काही वर्षांपूर्वी परदेशातून सुद्धा अशा घटना आल्या होत्या की छोट्या मुलींना ते प्रवृत्त करायचे की अंघोळ करत असतानाचे व्हिडिओ लाईव्ह दाखवा म्हणून. आणि त्या छोट्या अल्पवयीन बालिका 5-6 वर्षाच्या, तो माणूस मित्र आहे, अंकल आहे किंवा कोणतरी फ्रेंड आहे आणि म्हणून या मुलीला सुद्धा फ्रेंड्स डेच्या दिवशी त्यांनी बोलावून हे कृत्य करून, खरं तर फ्रेंडशिप म्हणजे सुरक्षितता असते, फ्रेंडशिप म्हणजे विश्वास असतो, फ्रेंडशिप म्हणजे आस्था असते. त्या सगळ्यावरती या माणसानी संपूर्णपणाने अगदी बोळा फिरवलेला आहे. आणि त्यामुळे दुसरं मी जे बोलले की याचे कोणी साथीदार त्याच्यामध्ये आहेत. त्यांनी जिथे जिथे इन्स्टावर ते टाकलं असेल ते पुढे गेलं असणार, फॉरवर्ड झालं असणार, लाईक झालं असणार. ती कोण माणसं आहेत, त्यांचे काय व्यवहार आहेत, हा सगळा प्रश्न त्याच्यात तयार होतो. तिसरा मुद्दा असा आहे की त्याचं कुटुंब लांबचं आहे, ठाण्याचं आहे. वर्षात एक कासार वडोलीतच राहतात, ठाण्याहूनच आले आहे आमचे संपर्क प्रमुख. आम्ही तिथे सुद्धा आसपासच्या लोकांकडून माहिती घेणार आहोत की यांनी इतर जिल्ह्यांमध्ये जाऊन आणि इतर राज्यांमध्ये जाऊन पण अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत किंवा कसं. कारण कसं आहे, प्रत्येक ठिकाणची त्याची मोडस ऑपरंडी जी आहे त्याच्यामध्ये एक जागा भाड्याने घ्यायची, नीटचा स्टुडंट सांगायचं, दुसरीकडे परत मुलीला बोलवून घ्यायचं, 99 एकर्सवरून भाडे करून मिळवायचं, असं सगळं दिसतं आहे. मला खेद एका गोष्टीचा वाटला की आरोपीला वकील मिळाला पाहिजे, हा त्याचा अधिकार असतो. अगदी दहशतवादाच्या केसमध्ये सुद्धा वकील मिळतो. परंतु अतिशय निष्णात वकील जेव्हा त्याची बाजू घेण्यासाठी पुढे येतात त्यावेळेला मला त्याचं आश्चर्य याचं वाटतं की त्या मुलीच्याबद्दल काहीच तिचा अधिकार जो छिनवला गेला आहे किंवा तिच्या संदर्भामध्ये जे प्रश्न तयार झाले त्याची मेडिकल रिपोर्ट समोर आहेत, वार किती केलेले आहेत, DNA टेस्ट सगळी येणार आहे समोर. अशा वेळेला सुद्धा ज्या वेळेला निष्णात वकील त्याची बाजू घेण्यासाठी पुढे येतात तर त्यांची परवडणारी फी कोणी भरली हा प्रश्न मला वाटतो. आणि त्यामुळे हा केवळ एक किरकोळ आरोपीचा गुन्हा नाही आहे, तर त्याच्या मागे एखादं मोठं षडयंत्रसुद्धा असू शकतं. मुलीच्या वडिलांनी मला सांगितलं की पोलिसांनी ताबडतोब दखल घेतली, त्याच्यामुळे मुलीचा जीव वाचलेला आहे. अन्यथा त्या मुलीला शोधणंसुद्धा अवघड होतं. परंतु हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या लोकांनी त्याचं चांगल्या पद्धतीने दखल घेतलेली.
आज मी ज्या गेले त्याला सगळ्या मगाशी आता मार्क्सलेल्या भगिनी आणि सगळे पदाधिकारी आमच्याबरोबर होते आणि त्याच्यात एक असं दिसते की शहरामध्ये घटना घडून सुद्धा त्याचं गांभीर्य आणि परत अशा घटना घडू नयेत या दृष्टिकोनातून आपण काय करू शकतो याच्यावर सुद्धा माझी पोलिसांशी तपशीलवार चर्चा झाली. श्री नांगरे पाटील बाहेरगावी आहेत, परंतु त्यांनी मला काल सांगितलं होतं की मी नवीनचंद्र रेड्डी यांना पाठवतो तिथे. त्यानुसार अतिरिक्त पोलीस आयुक्तही आले होते आणि बाकी येत असताना संपूर्णपणे कागदपत्र हे पाहिल्यावरती सायबर क्राईम कसे कसे जोडले गेलेले ते बघण्यासाठी 2 दिवस न्यायालयाने त्यांना पोलीस कस्टडी दिली. मला खरोखर आश्चर्य वाटतं याच्यामध्ये. न्यायालय सुप्रीम असतं, न्यायालय सर्वोच्च आहे, न्यायदेवतेबद्दल आम्हाला आदर आहे, पण एखाद्या अशा गुन्ह्यामध्ये 2-3 वर्ष एखाद्या मुलीला तिचे फोन ताब्यात घेऊन तिच्यावरती शारीरिक असे अत्याचार करणाऱ्या माणसाचे पुरावे शोधायला 2 दिवस पोलिसांना कसे पुरतील याचा विचार माननीय न्यायालयाने करायला हवा होता असं मला वाटतं. माझी अजूनही प्रार्थना आहे, विनंती आहे या संदर्भामध्ये. कारण अजून काही मुलींचा जीव धोक्यात जाऊ शकतो. तो जामिनावर जर का सुटणारच नाही, पण सुटला तर तो परत धमकवू शकतो, साक्षीदारांवरती दबाव आणू शकतो. काही साक्षीदार धाडसी आहेत, खरं बोलणारे, त्यांना सुद्धा काही वेगळ्या पद्धतीने बदनाम करू शकतो. आणि म्हणून या बाबतीमध्ये माझी कळकळीची विनंती आहे की याला कोणी जे स्वतःला विद्वान मानतात किंवा अभ्यासू मानतात अशा वकिलांनी त्याचं वकीलपत्र घेऊ नये. कायदा सहाय्य समिती कोणीच वकील मिळाला नाही तर दुसरा वकील देते, त्यामुळे त्याची काळजी करण्याचं कारण नाही आहे. आणि जोपर्यंत पोलिसांना इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी त्याची कस्टडी आवश्यक आहे तेवढी ती मिळाली तर चांगलं होईल. सरकारी वकील त्याची काळजी घेतील असं मला वाटतं. या मुलीच्या मनोधैर्य टिकवण्याच्या दृष्टिकोनातून पण पोलीस काउन्सिलर आणि मदत करत आहेत. तिचे कुटुंब तिच्याबरोबर आहे आणि तिची आयडेंटिटी स्पष्ट होईल असं आपण करणार नाही मला खात्री आहे. नेहमीचा माझा नागपूरच्या मीडियाचा चांगला अनुभव राहिलेला आहे आणि मला याला उशीर झाला, पण तरीसुद्धा तुम्ही सगळे थांबलेले आहात त्याबद्दल मी आपली आभारी आहे. या पुढचा पाठपुरावा मी माननीय देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, तसंच पोलीस महासंचालक सदानंद दाटे आणि आपले पोलीस आयुक्त या सगळ्यांच्याकडे करणार आहे. आणि एक मगाशी आपण बोलला होता, इनफॅक्ट तुमचा नंबर भाऊ आम्हाला मिळाला जर का, तर